कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात CIनं देखील अमेरिकेच्या 15 ते 20 लाख गाठींची आयात कोणत्याही शुल्काविना करावी आणि त्या बदल्यात अमेरिकेनं भारताच्या कापड आयातीवरचं शुल्क वाढवू नये असा करार भारतानं करावा असं सुचवलं आहे। CIचं म्हणणं आहे की भारतानं अमेरिकेच्या 15 ते 20 लाख गाठी कापसाची कोणत्याही शुल्काविना आयात केली आणि कापड निर्यात जर सुरळीत चालू राहिली तर त्याचा परिणाम आपल्या बाजारावरती दिसून येणार नाही, उलट आपली कापड निर्यात वाढलेली असेल। आणि दुसरीकडे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं देशातल्या कापूस उत्पादनाचा अंदाज देखील कमी केला आहे। CIनं आपल्या ताज्या अंदाजानुसार देशातलं उत्पादन 295 लाख गाठींवर स्थिरावल्याचं म्हटलेलं आहे। यापूर्वीचा त्यांचा अंदाज 301 लाख गाठींचा होता। आपण जर सरकारचा अंदाज पाहिला तर सरकारचा अंदाज देखील 294 लाख गाठींच्या दरम्यान आहे। CIनं असं देखील सुचवलं की यंदा भारताची कापूस आयात वाढणार आहे। CIच्या ताज्या अंदाजानुसार भारत 30 लाख गाठी कापूस आयात करेल। आधीचा अंदाज होता 26 लाख गाठींचा, म्हणजे 4 लाख गाठींची त्यामध्ये वाढ करण्यात आली। फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत देशात जवळपास 22 लाख गाठी कापूस आयात झाला असं देखील CIनं सांगितलंय।